खरोखरच त्या स्पर्धेला 4 चान लागतातच, शंकाच नाहीये. आणि अरुण शेठ यांचे खास आहेत ते. चला सामना सुरू करा, कारण आता खूप वाजले. येस येस, या ठिकाणी या पंचांना आमच्या दोन्ही मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि दोन्ही पंचांना विनंती असेल की आपण खेळाडूंना मात्र सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या आहेत. एकूणच जर पाहिलं तर इथून मात्र आजच्या दिवसातील आणि या संपूर्ण स्पर्धेतील, आजच्या रजनीतील आणि या संपूर्ण स्पर्धेतील मेगा फायनलचा सामना, अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. 2 ताकदवर संघ ज्यांनी या स्पर्धेमध्ये मात्र आपली स्वप्नपूर्ती आणि या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं हा संघ, हे दोनही संघ आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अंतिम विजेता कोण हे ठरवणारा हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 मेगा फायनल चा थरार. पहिला चेंडू समोरच्या दिशेनं, कमालीचं टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा करतायत पाठलाग, मात्र चेंडू आबाक्याच्या बाहेर जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा, जीवाची बाजी, प्राणांची बाजी लावली होती, परंतु कंट्रोलमध्ये चेंडू ठेवू शकले नाही आहेत. अगदी बॅकअपला कोणत्याही प्रकारचा खेळाडू नाही आहे, त्यामुळे कदाचित शरीराचं संतुलन राखणं आणि त्याचबरोबर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकणं ही दुहेरी भूमिका होती, परंतु प्रयत्न अतिशय चांगला राहिला. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. विकी यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. कमालीचं टायमिंग आहे. इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. गोळीच्या वेगानं सीमा रेखा पार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एकीकडे जर पाहिलं तर चैतन्येश्वर 11 खुटारी हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र पृथ्वी 11 टेंबिवली हा संघ. दोनही ताकदवर संघ आहेत. दोनही संघ मात्र आपल्या गुणवत्तेच्या बळावरती या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंतची मजल मारताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय दमदार सुरुवात आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन. या ठिकाणी मात्र सुरुवात दमदार राहिली आहे, परंतु या सुरुवातीमध्ये सातत्य राखलं जाणार का. पहिलं षटक हाताळलं जाते. गोलंदाज आहे वेदांत आणि वेदांत ओळखला जातो कमबॅक करण्यासाठी. अगदी या पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार जरी आले असले तरी इथून मात्र वेदांत कमबॅक करण्याची धमक आपल्या गोलंदाजीमध्ये ठेवतो. यावेळेला थोडंसं फलंदाजाच्या रीच पासून चेंडू दूर ठेवलाय. विकीचा जर आपण विचार केला ना तर कमालीचे शॉर्ट सिलेक्शन त्याचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. मिड ऑन असेल, मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, या झोनमध्ये सर्वाधिक फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी त्याच वेळेला कव्हर्समधून कमालीची फलंदाजी या फलंदाजाची, परंतु इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय, चूक होणार नाही आहे. जो खेळाडू या ठिकाणी धोकादायक ठरू शकला असता. पहिल्या 2 चेंडूवरती आले 2 चौकार, परंतु त्यानंतर मात्र करारा जवाब गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाज विकी बॅक टू द पॅव्हिलियन. लढत आपण सर्वजण पाहतोय. मुख्य मंचावरती सन्माननीय पाहुण्यांची मात्र मंडळी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकूणच पाहिलं तर या स्पर्धांच्या आयोजकांचं हे यश आहे की आज या मेगा फायनलच्या लढतीसाठी देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावरती आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. बरेचसे प्रेक्षक हे ऑनलाईन अजूनही या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले गेलेत. आणि एकूणच जर पाहिलं तर ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आणि मेगा फायनलचा हा लढत आणि हा थरार अनुभवण्यासाठी मात्र तमाम क्रीडा रसिक अजूनही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेले नक्कीच पाहायला मिळतात. दोनही संघाचे पाठीराखे आहेत, दोनही संघांचे समर्थक आहेत. आणि एकूणच जर पाहिलं तर दोनही संघ हे ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती. आक्रमक सुरुवात करून देणारा विकी मात्र तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. नवीन फलंदाज विशाल इन ॲट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याची धमक गोलंदाज वेदांतमध्ये आणि अगदी त्याच प्रकारचा खेळ वेदांत मैदानावरती साकारताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. संयम गमावला नाही. या गोलंदाजानं आपल्या बेसिक स्ट्रेंथवरती, आपल्या गुणवत्तेवरती विश्वास दर्शवला आणि त्यानंतर मात्र मागील 2 चेंडूवरती
कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला. याही वेळेला फसवा चेंडू, बॅटीचा टो एंड, बॅटचा फेस लवकर क्लोज केला. लीडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. आणखीन एक सफलता गोलंदाज वेदांतला. गेलाय कोठारी संघाचा जर आपण विचार केला तर नक्कीच या ठिकाणी संघ सुरुवात दमदार राहिली आहे, परंतु या सुरुवातीमध्ये मात्र सातत्य राखू शकला नाहीये. विकी या फलंदाजाची विकेट आल्यानंतर विशाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, परंतु विशाल कोणत्याही प्रकारचं योगदान न देता इथून मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. नवीन फलंदाज नीरज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पण नीरज चा जर आपण विचार केला ना तर या फलंदाजाकडच्या भात्यामध्ये देखील विविध प्रकारचे फटके आहेत, परंतु 2 बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी मिळवल्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती वेदांत. बॉलिंग मार्कवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. इथे पावले अडखळली आहेत, थोडासा रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. एकूणच जर पाहिलं तर ही मेगा फायनलची लढत आहे. दोनही संघांसाठी ही अस्तित्वाची लढाई जरूर आपल्याला पाहायला मिळते, कारण या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावायचं या उद्दिष्टानं मात्र हे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. आणि आज एका संघाची स्वप्नपूर्ती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावर्षीचा तो चॅम्पियन संघ ठरेल, परंतु इथे मात्र वेदांत पहा, जसं आपण पाहिला की पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते, त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक राहिलाय. उर्वरित 4 चेंडूंमध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे आणि 2 महत्वाच्या विकेट्स त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवल्यात. गोलंदाज वेदांतनं केलाय कमबॅक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती 2 गडी बाद, 8 धावा. तर मेगा फायनलची लढत आता कुठे ह्या खेळाचा पूर्वार्ध सुरू झालाय आणि ही कमाल आहे. आमच्या डीजे सूरज HDC नक्कीच अगदी प्रत्येक सिच्युएशनवरती त्यांच्याकडे गीत आहे, प्रत्येक सिच्युएशनसाठी त्यांच्याकडे गाणं आहे, गीत आहे, डायलॉग्स आहेत आणि अगदी लाईव्ह रेकॉर्डिंग देखील त्यांच्या माध्यमातून केली जाते. आणि ही कमाल आहे, ही टेक्निक आहे. 17चा खेळ या ठिकाणी पहिल्या 17चा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये वेदांतनं कमालीचा कमबॅक केला आहे, परंतु इथून मात्र खुटारी संघाला हात खुले करावे लागतील, कारण मेगा फायनलची लढत आहे. कारण अभि नाही तो कभी नाही. पहिल्या षटकामध्ये जरूर पहिल्या 2 चेंडूवरती विकीच्या बॅटमधून 2 चौकार आले, उर्वरित 4 चेंडूमध्ये मात्र कोणत्याही प्रकारची धाव आली नाही आहे. हेच कुठेतरी याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की सुरुवात दमदार मिळाल्यानंतर त्यामध्ये सातत्य राखणं हे देखील तारेवरची कसरत असते आणि ती कसरत आता मैदानाच्या आतमध्ये कोठारी संघाला करावी लागेल. किरण आशेचं किरण आपल्या संघासाठी जागृत करणार का? तब्बल 6 चेंडू किरण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभे होते आणि आपल्या संघाची होणारी जी पडझड आहे ना ती पडझड मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून किरण पाहताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इथे आल्या सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडू स्ट्रियर केला, 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या. या ज्या 2 धावेनं संघ मात्र दुहेरी अंकामध्ये पोहोचला. कमीत कमी 3 षटकांचा जर सामन्याचा आपण विचार केला ना तर 30+ धावा या धावफलकावर उभारणं अनिवार्य असणार आहे. तर आणि तरच तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणू शकता, कारण ज्या प्रकारची गोलंदाजीची धार आहे खुटारी संघ चैतन्येश्वर खुटारी विरुद्ध पृथ्वी 11 टेंबिवली या 2 संघादरम्यानची ही मेगा फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु धावा या धावफलकावरती येणं हे नितांत गरजेचं आहे. टेंबिवली संघ कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी हा संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ओळखला जातो, परंतु इथे मात्र सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना सिंगल धावफलकावरती आली आहे. इनॅट नंबर 4 नीरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मी मगाशी देखील म्हटलं की नीरजच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत. त्यांना अगदी या अगोदरच्या सामन्यांमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे आणि इथे गरज आहे खऱ्या अर्थानं तुमच्यामधील जी गुणवत्ता आहे ना ती गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवणं आणि ती योग्य वेळेला दाखवणं हे संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. यावेळेला डेंजर एंडकडे होता फलंदाज, पंचांकडे लाऊड अपील
आणि तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र रेफर केलं गेलंय. क्लोज कॉल ज्या ज्या वेळेला पंचांना वाटेल ना त्या वेळेला मात्र या मेगा फायनलच्या लढतीमध्ये जास्त रिस्क घेतली जाणार नाही पंचांच्या माध्यमातून. आणि लगेचच आमच्या टेक्निकल टीमकडे मात्र हा डिसिजन रिव्ह्यू केलाय. ऑन अ स्क्रीन आपण या ठिकाणी डिसिजन पाहू शकता. फलंदाज अगदी सेफली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लँड होताना पाहायला मिळतात. बॅट ड्रॅग केलाय. खूप चांगलं सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खुटारी संघ देखील खेळताना नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु गरज असेल धावांची, कारण ज्या वेळेला धावा धावफलकावरती येतील त्यावेळेला गोलंदाजासाठी एक फायटिंग टोटल तुम्ही उभारू शकाल. आणि त्याच वेळेला मात्र हा मेगा फायनलचा जो थरार आहे ना तो थरार तुम्हाला अनुभवता येईल. दोनही ताकदवर संघ आहेत. यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु दुसरी धाव याही चेंडूवरती आपल्याला नक्कीच अंकित केलेली पाहायला मिळते. सेन्सेबल क्रिकेट. दुसऱ्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांसाठी दोनही फलंदाज गेले नाही आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास दर्शवला गेलाय. ओळखलंय की पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आलेत जरूर, परंतु उर्वरित 4 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारची धाव आली नाही आहे. या उलट जर एकेरी स्वरूपाच्या धावांवरती विश्वास दर्शवला असता तर कदाचित संघ वेगळ्या परिस्थितीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता. म्हणूनच आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना की सिंगल्स आणि डबल्स या देखील क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असतात. आणि ज्यावेळेला संधी मिळते त्यावेळेला मात्र अशा प्रकारचे मोठे फटके देखील फलंदाजाच्या बॅटमधून येणं ही संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. परंतु इथे थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कदाचित क्षेत्ररक्षक केवळ चेंडूकडे पाहत राहिले, फलंदाज चेंडूकडे पाहत राहिले की क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि हेच कारण आहे की फक्त एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. इथून मात्र विश्वास दर्शवलाय फलंदाजानं. धावांचा विचार केला तर धावा धाव फलकावरती आले तब्बल 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज होत आहेत बाद. येस, पंचांचा इशारा देखील आलाय. फलंदाज बाद झाले. डायरेक्ट हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या ऑन अ स्क्रीन देखील आपण डिसिजन पाहू शकता. थेट फेकी झाली आहे. खरं तर क्षेत्ररक्षकाचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कमालीचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. थेट फेकी झाली. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये होता. आणि हे चित्र सातत्यानं तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल, कारण ही मेगा फायनलची लढत आहे. धावांसाठीचा संघर्ष करताना हे दोनही संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 3 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत आणि न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाश एवढी उंच कामगिरी आकाशला मात्र या सत्रामध्ये करावी लागेल. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी या मागील सामन्याचा हिरो अर्थातच मंदार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ऑन अ बॉलिंग मार्क. कुटारी संघाच्या समर्थकांमध्ये थोडंसं शांततेचं वातावरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु 1-2 मोठे फटके जर का यावेळेला फलंदाजाच्या बॅटमधून आले ना तर मात्र पुन्हा एकदा टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि हे आवश्यकता देखील आहे, कारण टेंबिवली संघाचा जर आपण विचार केला ना तर या स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारा हा संघ आहे. अगदी मोठमोठ्या संघांना नमवत असताना मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणारा हा पृथ्वी 11 टेंबिवली संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भिवंडी विभागातून बिलॉंग करणारा हा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र अर्थातच खुटारी संघ जो रायगड जिल्हा आणि पनवेल तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे षटक आणि इथे मात्र ऑन द नीज आले आहेत. प्रॉपर टाइम या ठिकाणी साधता आला नाहीये, परंतु रिस्क इथे धोका पत्करला गेलाय. आवश्यकता नव्हती. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रत्येक एका खेळाडूचं महत्व काय, कारण ज्या वेळेला विकेट्स तुम्ही गमावताना त्यावेळेला मात्र जो दबाव आहे तो दबाव येणाऱ्या फलंदाजावरती नक्कीच पाहायला मिळतो. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट गमावलाय तो खुटारी संघानं. ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणखीन एक विकेट गमावल्या गेल्यात. रेग्युलर इंटरव्हलला गमावलेल्या विकेट्स कुठेतरी मानसिक दडपण निर्माण करणाऱ्या धावा धावफलकावरती आहेत.
16 धावा 16. आणि या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र आकाशच्या धावाच्या स्वरूपामध्ये बाद झालेत आणि न्यू बॅटर निलेश म्हात्रे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका दोन मोठ्या फटक्यांची गरज असेल चैतन्येश्वर 11 खोटारी या संघासाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला होता टेंबिवली संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. याही वेळेला कमालीची गोलंदाजी मंदार अप्रतिम गोलंदाजीसाठी ओळखले जात आहेत. खरं तर विविधता व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं. वाईड यॉर्कर असतील, यॉर्क लेनचे चेंडू असतील, धीम्या गतीचे चेंडू असतील, ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी असेल. एकूणच डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा जर आपण विचार केला ना तर एक नॅचरल अँगल क्रिएट होतो आणि त्या अँगलमध्ये माफ करा उजव्या हाताचे हे गोलंदाज आहेत आणि या कमालीची गोलंदाजी यावेळेला मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा आणि यावेळेला मात्र चेंडू शरीराच्या दिशेने येणारा. ही विविधता आहे. एकाच ॲक्शनमध्ये दोनही दिशेला चेंडू वळवण्याची धमक या गोलंदाजाची. या गोलंदाजाला मात्र एक वेगळी ओळख निर्माण करून देते. याही वेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, फुटवर्कचा वापर नाहीये, जागेवरून चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना, खरं तर विकीची विकेट गमावल्यानंतर कोणताही असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही की ज्यानं आत्मविश्वासानं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला. 4 फलंदाज गमावलेत, 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावर. यावेळेला समोरच्या दिशेनं ऑन द ग्राउंड 1 धाव जरूर या ठिकाणी अंकित केली जाते. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा फलंदाजांचा मानस नाहीये. ओळखलंय की शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावा धावफलकावरती मात्र 17 पाहायला मिळतात. एकूण धावसंख्येचा जर आपण विचार केला, कमालीचा कमबॅक राहिलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्या होत्या आणि उर्वरित चेंडूंचा जर आपण विचार केला तर फक्त 9 धावा आल्या आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला चेंडू टार्गेट केला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका ऍक्शन मध्ये चेंडू पिकअप केलाय आणि क्विक रिलीज देखील आपल्याला पाहायला मिळते. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि विजयासाठी लक्ष मात्र या ठिकाणी उभारलं जात आहे. 20 धावांचा आणि या 20 धावांचा कशा पद्धतीने होणार पाठलाग ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात आजच्या रजनीमध्ये या मेगा फायनलच्या अंतिम टप्प्यामध्ये अर्थातच रोशन पाटीलला शिरवली आला. कोण माई सभोवती फुलैली शैलिया बागेचा कोण माई, माया बागेचा कोण माई. बोटाला लाली कानाला वाली माय दिसते फिल्म वाली, माई दिसते फिल्म वाली. बोटाला लाली कानाला वाली माय दिसते फिल्म वाली, माई दिसते फिल्म वाली. थँक्यू सो मच डीजे सूरज चौधरी, डीजे सँडी पॅनल यांचं जबरदस्त संगीताची ही मैफिल पाहतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन अर्थातच प्रकाश झोतातील नाईट टुर्नामेंट ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरोली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 ची ही मेगा फायनल याचसाठी केला होता टास की शेवट गोड व्हावा आणि खऱ्या अर्थानं सबसे ग्रेट नारायण शेठ
नारायणशेठ ग्रुप चषकाची आपण मैफिल पाहतो. ग्रामस्थांची एकात्मता, ग्रामस्थांची एकजूट, संपूर्ण ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली यांच्या संघ भावनेनं निर्माण होणार प्रत्येक वर्षाचं एक रॉयल आयोजन अगदी थाटामाटामध्ये क्रिकेट रसिक वर्ग हे एन्जॉय करत असतात. त्यातील ही आपल्याला मेगा फायनलची ही आपल्याला लढत पाहायला मिळते. या किरवली गावात काय वाजत गाजत स्वर्गीय नारायणशेठ ग्रुप चषकाचं आयोजन मोठ्या थाटात नांदत आणि अतिशय नादच खुळ हे आपल्याला आयोजन क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतं. उत्तम दर्जाची ही मैफिल आहे. अथांग महासागरावर अवतरले हे क्रिकेटचं भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरवली आणि आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर मोरबी यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. आज खरं तर प्रवीणजी अर्जुने सर यांची प्रचंड मेहनत राहिली, त्यांचं मनपूर्वक आभार. गेम ऑन, गेम स्टार्ट. मेगा फायनल कडे इथे प्रस्थान केलं जातं. सन्माननीय शांताराम शेठ पाटील किर्लो यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि करण संतोष पाटील यांच्या माध्यमातून 1111 3 चौकार 3 षटकारांसाठी कॅश प्राइज पाहायला मिळेल. पल्ला गाठायचा 20 धावा बनवायच्या आहेत. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. झेल इम्पॉर्टंट, परंतु झेल भूमिदान होताना पाहायला मिळतो. पकडो का जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण इथे असत्यात उतरलं जातं. अगदी टेंबिवली संघाला आवश्यकता आहे 20 धावा संख्येची. 20 धावा रोखायच्या टीम कुटारीला. दोन्ही संघ तगडे आहेत क्रिकेटच्या सारी पाठावरती. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या संघांचा आपण डंका पाहतो असे 2 तरबेज 2 दादा संघ आज आमने सामने खेळत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज इथे सज्ज होताना पाहायला मिळेल. गोलंदाज विशाल मात्रे, टीम खुटारी. अगली पेशकश, काउंटर अटॅक, दमदार फटका, शानदार फटका, नजाकत पाहायला मिळते. षटकार. पूर्ण चेंडूंचे बेहाल करणारे एक कमालीचे फटके टीम टेंबिवली. या संघाकडून जोरदार अपील मध्ये दम पाहतो, दमखम दाखवणारी गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये आणि लागतोय पहिला देदका टीम टेंबिवलीला. थँक्यू डीजे. आयोजकांच्या माध्यमातून ही आपल्याला रॉयल थाट पाहायला मिळतो. स्वर्गीय नारायणशेठ ग्रुप चषक 2025 खऱ्या अर्थानं अगदी 10व्या पर्वामध्ये येणारं पुढचं आयोजन पाहायला मिळेल. अगदी दमदार स्पर्धेचं आयोजन इथे आखलं जातं. माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी लेखक आणि गीतकार म्हणून एकच सांगेल की कसे लोटले 8 वर्ष, उभे ठाकलो 9व्यात. स्पर्धेच्या या नियोजनासाठी झिजले सारे दिनरात. ग्रामदेवत ओम नर्मदेश्वर आमचा, ज्यांचा शिरावर हात. किरवली गावातील प्रत्येकाची इथे आम्हाला मिळाली साथ. पुढे जाता 10 वर्ष सुवर्ण महोत्सवी क्रिकेटचं नातं. वाघेश्वर मैदान किरवली इथे देतोय इतिहासाची साक्ष. आणि संपूर्ण आयोजक मंडळी आहेत आमचे नेहमीच दक्ष. एकच लक्ष फक्त आयोजन सक्ष. अगदी सक्षमतेनं हे आपण आयोजन पाहतो. रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन राजेशाही थाटात या किरवली नगरीमध्ये पाहायला मिळतो. अगदी मेगा फायनलचा हा मेगा सामना. अजिंक्यपद कोण जिंकणार? रिवर्स फटका म्हटला आता दुधारी तलवार, चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कटे जाए. त्या दर्जाचा फटका चेंडू सीमा पार. 4 चौकार. अरे दीवानो
मिळेल गुलशन KPL किरवली प्रीमियर लीगचा सुद्धा धुमाकूल पाहायला मिळेल. सन्माननीय अरुण शेठ पाटील असतील, सन्माननीय सुनीलजी पाटील असतील यांचं आर्थिक भांडवल इथे पुन्हा एकदा उभं राहील. प्रशांत